हाय, हे बघा माझं ना, जे तुम्ही उदाहरण बघताय ना, हे आहे वैजयंतीचं. तर बघा आपल्या ज्वारीच्या पानासारखी त्याची पानं आहेत आणि खूप सारा जो वैजयंतीच्या बियाणे हे झाड भरलेलं आहे. तर हे जे ह्याचे मणी जे आहेत ना, तो श्रीकृष्णाला खूप आवडते आहेत. हे विजय मिळवण्यासाठी वैजयंतीची मणी घालतात आणि हे मणी आता अधिक महिन्यात मी तोडून घेते. हे मणी मी कृष्णाला घालणार आहे. तर कृष्णाला ही आवडतात ना, मग आता तुम्ही त्याची आपल्या घरात जो बाळकृष्ण असतो ना, त्याला ह्याची 5 मण्याची माळ घालू शकता. वैजयंती म्हणजे विजय मिळवून देणारा असं म्हणतात. तर श्रीकृष्णाच्या आणि विष्णूच्या गळ्यात ह्याची माळ घातलेली आहे. आणि काही लोक अधिक महिन्यात मन शांती किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी ना वैजयंतीच्या माळावर जप करतात. तर हे बघा, हे मणी तर माझ्याकडेच आहेत, खूप छान असे. एकच रोप लावलं होतं, एका रोपापासून भरपूर अशी रोपं तयार झालीत, मी केली. तर कशी वाटली माझी वैजयंतीचं रोप किंवा माझं वैजयंतीच्या झाडाविषयी कशी वाटली तुम्हाला माहिती. बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.